शरणं गच्छ सर्वभावेन भारत तत्प्रसादात् परां शान्तिं स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम्। तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत तत्प्रसादात् परां शान्तिं स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम्। तया अहम वाचा चित्ता अंग देऊनिया शरण रीग महोदधिका गांग रिगाले जैसे। पवित्र श्रीला इंद्रायणी मातेच्या तीरावरती भगवान विश्वमाऊली ज्ञानोबरायांच्या दरबारामध्ये भगवान सिद्धेश्वराच्या सानिध्यात अजान वृक्षाच्या पवित्र शीतल अभंग अशा छत्रछायेखाली 84 सिद्धांच्या वास्तव्याने सिद्ध असणाऱ्या या अलंकापूर नगरीमध्ये परमपूजनीय बाबांच्या सहवासामध्ये आणि तुम्हा सर्व सिद्ध अनुभूती संपन्न महात्मांच्या उपस्थितीमध्ये भगवती ज्ञानेश्वरीचं चिंतन आपण करत आहोत। आणि या चिंतना अंतर्गत भगवान भक्तराज अर्जुनाला शेवटचा उपदेश करत आहेत। त्या उपदेशाचं स्वरूप आपण विस्तारपूर्वक आत्तापर्यंत पाहिलेलं आहे। भगवंताने सांगितलं की हे अर्जुना, तू जरी हे युद्धरूपी कर्म मी करणार नाही असा जर तू दुराग्रह जर धारण केलासच तर ही जी प्रकृती आहे ती प्रबल आहे आणि ती प्रकृती तुझ्याकडनं ते कर्म करून घेणारच आहे। आणि त्या प्रकृतीचं नियमन करणारा जो परमात्मा जो ईश्वर आहे तो ईश्वर तुझ्या हृदयामध्ये राहतो आणि तो ईश्वर तुझ्या हृदयामध्ये असणारा तो प्रकृतीला प्रवृत्त करील आणि प्रकृतीच्या माध्यमातून तो तुझ्याकडनं मी कर्म युद्धरूपी करणार नाही असं जरी म्हणलास तरीसुद्धा तो ईश्वर त्या प्रकृतीच्या माध्यमातून तुझ्याकडनं तुझ्या वाट्याला आलेलं हे कर्तव्य कर्म ते करून घेणारच आहे। म्हणून तो काय कर, करणं आणि न करणं हे दोन्हीही त्या प्रकृतीच्या माथी मार आणि तुझ्या हृदयात असणारा जो परमात्मा आहे त्या परमात्म्याला तू शरण जा। तम एव, कुणाला शरण जा? हृदयामध्ये असणारा जो परमात्मा आहे त्याच परमात्म्याला तू शरण जा। पण कसं जा? सर्व भावेनं। म्हणून भगवंत म्हणतात की हे अर्जुना, हे भारत, हे अर्जुना, तुझ्या हृदयामध्ये असणारा विराजमान असणाऱ्या परमात्मा त्या परमात्म्याला तू सर्व भावाने शरण जा। आता सर्व भावाने याचा अर्थ करत असताना इतर टीकाकारांनी कायेने वाचेने मनाने सर्वात्मना असा अर्थ केलेला आहे। पण ज्ञानोबरांनी त्याच्यावरती काय भाष्य केले ते आता आपण पाहणारच आहोत। पण भगवंत म्हणतात अर्जुना, तुझ्या हृदयात असणारा जो परमात्मा आहे त्या परमात्म्याला तू सर्व भावाने शरण जा। आणि यदा कदाचित जर तू त्या परमात्म्याला शरण गेलास तर त्या परमात्म्याच्या कृपा प्रसादाने तुला काय फल प्राप्त होईल त्या फलाचं स्वरूप उत्तरार्धामध्ये सांगतात। तत्प्रसादात, तत् म्हणजे त्या परमात्म्याच्या, प्रसादात म्हणजे त्या परमात्म्याच्या प्रसादापासून त्या परमात्म्याला जर तू सर्व भावाने शरण गेलास तर त्या परमात्म्याच्या प्रसादापासून तुला पराम शांतीम, परा स्वरूपाची असणारी शांती अर्थात स्वरूपभूत जी शांती आहे त्या स्वरूपाची तुला प्राप्ती होईल। स्थानम प्राप्स्यसि शाश्वतम, शाश्वतम स्थानम प्राप्स्यसि, पराशांती ही तुला प्राप्त होईल आणि शाश्वत असणारच जे मम विष्णोः पदम, जे माझं विष्णूचं खरं स्वरूप आहे, वास्तव स्वरूप आहे, त्या शाश्वत स्थानाला तू प्राप्त होशील। एवढा मोठा लाभ त्या परमात्म्याला शरण गेल्याच्या नंतर तुला होईल। कोणता लाभ? शाश्वत शांती प्राप्त होईल आणि माझं वास्तव जे अविनाशी स्वरूप आहे त्या स्वरूपाची तुला प्राप्ती होईल। असं फलही त्या शरणागतीचं परमात्म्याने या श्लोकाच्या माध्यमातून सांगितलं। आता ज्ञानोबराय भगवान माऊली या श्लोकावरती भाष्य करताना म्हणतात की त्या परमात्म्याला शरण जा, परंतु कसं? हृदयस्थ असणारा परमात्मा, ज्ञानोबरायवरच्या श्लोक ओवीमध्ये बोलले ना, तो करणे न करणे दोन्ही लावूनी प्रकृतीच्या मानी आणि प्रकृती का अधीनी हृदयस्था जया। ज्या हृदयामध्ये असणारा, तुझ्या हृदयात असणारा परमात्मा जो आहे त्या परमात्म्याला शरण जा। हृदयस्था जया, हृदयस्थ असणारा जो परमात्मा त्या परमात्म्याला शरण जा। पण कसं जा? तया, तया म्हणजे जया, वर जया आलंय ना, जया तया, कोणत्या जया? हृदयस्थ असणारा जो तया त्या परमात्म्याला तू शरण जा। पण कसा जा? त्या परमात्म्याला अहम वाचा चित्त अंग देऊनिया शरण रीग, इथपर्यंत ज्ञानोबरायांनी सिद्धांत सांगितला। पण कसं शरण रीग त्याकरता उदाहरण दिलं, महोदधिका गांग रिगाले जैसे। पूर्वार्धामध्ये सिद्धांत सांगतात आणि उत्तरार्धामध्ये दृष्टांत देतात कसं शरण जायचं त्याचा। मग त्या परमात्म्याला शरण जा, पण कसा? अहम देऊनिया शरण रीग, ध्रुपद घ्यायचं, हे देऊनिया शरण रीग आहे ना, हे ध्रुपद घ्यायचं। त्या परमात्म्याला शरण जा, पण काय देऊन शरण जा? अहम देऊनिया शरण रीग, वाचा देऊनिया शरण रीग आणि चित्त देऊनिया शरण रीग आणि अंग देऊनिया शरण रीग। म्हणजे त्या परमात्म्याला अहंकार देऊन, वाचा देऊन, चित्त देऊन
आणि अंग देऊन हे 4 घटक त्या परमात्म्याला देऊन तू शरण जा, असा उपदेश भगवंत अर्जुनाला करत आहेत. आता अहंकार परमात्म्याला द्यायचा म्हणजे काय? पाठीमागे आपण पाहून आलो होतो की तो सर्व व्यापक असणारा परमात्माच सकल भूतांचा अहंकार पांघरून नित्य या जगतामध्ये उल्लसित होत आहे. असो हे रूपकतो ईश्वरू सकल भूतांचा अहंकारू. अहंकारामुळेच तर हे सगळे भूत वेगळे झालेले आहेत, नाहीतर हे सगळे प्राणी आहेत कोण? ते परमात्म्याचं स्वरूपच आहे. अहंकार गेला की तो व्यक्ती जीव न राहता तो परमात्मा स्वरूप होऊन जातो. हा विचारवणी अहंकार सांडेजे तरी असतीच वस्तू असणारच आपलं जे स्वरूप आहे त्या स्वरूपाशी आपल्याला प्राप्ती होणार आहे. म्हणून त्या परमात्म्याला अहंकार समर्पण करायचा आहे. आता श्लोकामध्ये सर्व भावेनं म्हणत असताना काया वाचा आणि मनाने शरण जा असं म्हटलं. पण केवळ फक्त काया समर्पण जर केली, काया म्हणजे देह जर समर्पण केला, तर देह ज्याचा आहे असा मी म्हणणारा, माझा देह म्हणणारा तो जो अहंकार आहे तो अहंकार तसाच राहतो ना. किंवा वाचा जर समर्पित केली तर वाचा समर्पित केल्याच्या नंतर बोलणारा वेगळा आणि बोलणारा त्या बोलण्याचा अभिमान धारण करणारा तो अहंकार तो वेगळा तसाच राहतो. चित्त तो चित्त माझं म्हणणारा तो अहंकार तसाच राहतो. अंग माझं म्हणणारा तो अहंकार तसाच राहतो. म्हणून ज्ञानोबा पहिल्यांदा वार्तिक करत असताना अंग चित्त आणि वाणी न घेता पहिल्यांदा अहंकार घेतात. अहंकार एकदा समर्पण झाला की मग चित्त वाणी अंग आपोआपच समर्पण होऊन जातं. परंतु अंग म्हणजे देह काया वाचा आणि मन हे जरी समर्पित झालं आणि अहंकार जर समर्पित झाला नाही तर तो व्यक्ती परमात्म्याला व्यवस्थितरित्या समर्पित होऊ शकत नाही. शरणागती करायची, पण कशी शरणागती करायची? ज्ञानोबाऱ्यांनी वर्णन केलं. सुवर्णमणी सोनिया ये कल्लोळ जैसे पानिया तैसा माते धनंजया शरण येतू. तू मला शरण ये. तू जर मला शरण आलास तर अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामी मा शुचः. तू जर मला शरण आलास सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज. सर्व धर्माचा परित्याग करून तू मला एकट्याला शरण ये. आणि जर मला शरण आलास तर मी मात्र तुला सर्व पापातून मुक्त करील. कारण या जगातामध्ये शरणागती पत्करण्याकरता समर्थ असणारा फक्त तो एकच परमात्मा आहे. बाकी आपण कुणाची शरणागती करावी आणि त्या व्यक्तीने आपल्याला अभय प्रदान करावं असा एकही व्यक्ती असा एकही जीव या जगतामध्ये नाही आहे. शरणागती पत्करण्याकरता योग्य असणारा जर कोणी असेल तर तो फक्त परमात्मा आहे. म्हणून जो मज होय अनन्य शरण परमात्म्याने स्वतः सांगून ठेवलं आहे. जो मज होय अनन्य शरण तयाचे निवारी मी जन्म मरण. परमात्म्याने त्या ठिकाणी प्रतिज्ञा केली. जो मज अनन्य शरण होईल, अनन्य आश्रयानाम त्यागो इति अनन्यता. सर्वांचा त्याग करून जो मला शरण होईल मी त्याच्याकरता काय करतो? तयाचे मी जन्म मरण निवारी. त्यांचं मी जन्म मरणातला नष्ट करून टाकतो. पुनरपि जननम पुनरपि मरणम ही जी परंपरा आहे या परंपरेला मी नष्ट करून टाकतो. म्हणून या जगतामध्ये शरणागतानी शरणागती पत्करण्याकरता असा शरण्य जर जगात कोणी असेल तर तो फक्त मी एकटाच आहे. या लागी शरणागता शरण्य शरणागत असणारे जे जीव आहे ज्यांना शरणागती पत्करायचे त्यांच्याकरता शरण्य स्वामी समर्थ योग्य असा फक्त मीच एकू असं परमात्म्याने त्या ठिकाणी वर्णन केलं. म्हणून त्या परमात्म्याला शरण जायचं, त्याच परमात्म्याला शरण जायचं, इतर कुणालाही शरण जाऊ नये. तर ते मराठीमध्ये एक म्हण आहे, ओघड्यापाशी नागडं गेलं आणि रात्रभर थंडीने मेलं, असं ती एक म्हण आहे. त्याच्यामध्ये दुःखी असणारा जीव जर दुःखी जीवाकडे जर शरण जर त्यांनी पत्कारले तर त्याला काय सुख प्राप्त होणार आहे. म्हणून समर्थ असणारा ज्ञान संपन्न असणारा कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती संपन्न असणारा जो परमात्मा आहे त्या परमात्म्याला शरण जायचं. त्याला शरण गेल्याच्या नंतर जन्म मरणाची ही जी परंपरा आहे ही खंडित होऊन जाते, ही नष्टित होऊन जाते. पण त्या परमात्म्याला शरण जात असताना कसं जावं आणि कसं जाऊ नये तेही परमात्म्याने स्वतः सांगितलं. पहिला मुद्दा शरण कोणाला जायचं? परमात्म्याला. दुसरा मुद्दा कसं जायचं आणि तिसरा मुद्दा कसं जायचं नाही. हे 3 मुद्दे लक्षात आले पाहिजे. पहिला मुद्दा कळाला, शरण कोणाला जायचं? परमात्म्याला. कसं जायचं तेही परमात्म्याने सांगून ठेवलं किंवा ज्ञानोबाऱ्यांनी ओव्यांच्या माध्यमातून सांगून ठेवलं. जसा सोन्याचा मणी सोन्याला शरण जातो, लाट जशी पाण्याला शरण जाते. सुवर्णमणी सोनिया घनीभूत सोनं असतं, नाना घनीभूत सुवर्ण निहाळिता साधारण मग अलंकारी बरवेपण निवाडुदाय. घनभूत सोनं होतं, त्या सोन्याचा अलंकार बनवला. अलंकार बनवल्याच्या नंतर त्या व्यक्तीने तो वापरला आणि पुन्हा त्याला असं वाटलं की पुन्हा याची लगड करून ठेवावी. तर पुन्हा तो काय करतो? त्या अलंकाराची पुन्हा लगड बनवितो. आता लगड झाल्याच्या नंतर पुन्हा तो अलंकार त्याच्यामध्ये दिसतो का? दिसत नाही. पण नाही असं मात्र म्हणता येत नाही.
नाही म्हणता येत नाही आणि आहे असंही म्हणता येत नाही. मग झालं काय, तो अलंकारच सोनरूप झालेला आहे. मग जसा अलंकार सोन्याशी एकरूप होऊन जातो तसा अर्जुना तुझा अहंकार या देहाचा सोडून देऊन स्थूल सूक्ष्म कारण महाकारण या सर्वांचा अहंकार सोडून देऊन तू मला त्या सोन्याच्या अलंकाराप्रमाणे शरण ये. अलंकार जसा सोन्याला शरण जातो तसा शरण ये. किंवा दुसरं उदाहरण दिलं, कल्लोळ जैसा पानिया. कल्लोळ म्हणजे लाट. ती लाट कशी निर्माण होते, ही लाट जी आहे ही वाऱ्यामुळे निर्माण होत आहे. वारा जर नसला तर त्या ठिकाणी लाट निर्माण होणारच नाही. वाऱ्यामुळं लाट ही निर्माण झालेली आहे आणि वारा गेला की पुन्हा ती लाट पाणीरूप होऊन जाते. मग एकदा ती लाट पाणीरूप झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी काय शिल्लक राहिलं, काही शिल्लक नाही राहिलं, केवळ फक्त पाणीच पाणी शिल्लक राहिलं. म्हणून जसं लाट पाण्याला शरण जाते, सुवर्णाचा अलंकार सोन्याला शरण जातो, तसा तुम्हाला शरण ये. आणि जर यदा कदाचित तू मला शरण आलास आणि तुझी जीवबुद्धी तुझा अहंकार देहाचं तादात्म्य तू जर तसंच ठेवलं तर याला शरणागती म्हणता येणार नाही. आणि अशी शरणागती मी केली असं म्हणत असताना जीभ का तुटत नाही असं ज्ञानोबराय म्हणतात. आणि मजची मी असता जेने मी दुरावे पंडुसुता, ते पुण्यासाठी सांगितले. तिसरा मुद्दा, कसं येऊ नको वाचूनी सागराच्या पोटी वडवानळू शरण आला किरटी जाळू न सके या गोठी वाळूनी देपा. त्या ठिकाणी ज्ञानोबराय किंवा भगवंत सांगतात, अर्जुना शरणागती कशी करायची, सोन्याच्या मण्याप्रमाणे किंवा कल्लोळाप्रमाणे शरणागती कर. मग कशी करू नको, उदाहरण दिलं, समुद्रामध्ये वडवानळ नावाचा अग्नी राहतो. तो समुद्राला शरण आलेला आहे, पण शरणागती दिली त्याने, पण तो वडवानळ समुद्रामध्ये आल्याच्या नंतर समुद्राशी एकरूप नाही झाला. असं म्हणतात तो वडवानळ नावाचा अग्नी राहतो समुद्रातच आणि रोज त्याला 12 गावाला जेवढं पाणी लागेल तेवढं पाणी तो समुद्राचं पितो, प्राशन करतो. म्हणजे आला समुद्रामध्येच राहण्याकरता आणि जाळायला लागला समुद्रालाच तो जाळायला लागला. त्या विज्ञानाच्या भाषेमध्ये त्याला ज्वालामुखी म्हणतात. आणि ते सगळे लोक म्हणतात की नाही ज्वालामुखी आता फुटणार, स्फोट होणार, सुनामी लाटा येणार. तात्पर्य काय आहे, ज्वाला तो वडवानळ जो आहे तो समुद्राला शरण आला पण तो समुद्राशी एकरूप नाही झाला. तसं मात्र तू शरण मला येऊ नको. कोणाप्रमाणे येऊ नको, त्या वडवानळाप्रमाणे येऊ नको. मग कुणाप्रमाणे ये, कल्लोळ जसा पाण्याला शरण आला, अलंकार जसा सुवर्णाला गेला, तशा पद्धतीने तू शरण ये. आणि कुणाला शरण ये, माम एकम, मलाच शरण ये, मला ईश्वराला शरण ये. कुठं राहतो तो ईश्वर, हृदयामध्ये राहतो. म्हणून हृदयामध्ये असणारा जो परमात्मा आहे त्या परमात्म्याला त्या परमात्म्याला शरण जा. पण कसं, अहंकार समर्पित करून अहम देऊनिया शरण रेग, आपल्या स्वतःचं काही शिल्लक न ठेवणे. समर्पण या शब्दाचा अर्थ बाबा पाठामध्ये सांगत असतात, सर्पण करणे. सर्पण करणं म्हणजे सर्वस्व समर्पण करून टाकलं. असं सर्वस्व समर्पण केलं की तो परमात्मा त्या जीवात्म्याचा स्वीकार करत असतो. आणि असा अहंकार समर्पित करून तो व्यक्ती त्या परमात्म्याला समर्पित झाला की तो परमात्मा रूपच होऊन जातो. म्हणून हा अहंकार समर्पित झाला की जीवाचं कल्याण होतं. पण हा अहंकार फार शेवटची पायरी आहे नष्ट होण्याची, तो मात्र नष्ट होत नाही. बाबा भागवतातली ओवी सांगत असतात ना, जय अहंकार धरी सोहमपण तै चित्ती प्रगटे चैतन्य घन. अहंकाराने सोहमपणा धरला की त्याचं कल्याणच झालं. म्हणून हा अहंकार गेला आणि तुका म्हणे देव झाला. पण हा अहंकार लवकर जात नाही, त्याचा वारा जरी लागला तर माणसाचा अनिष्ट होऊन जातं. म्हणून नामदेव महाराजांनी देवाकडे मागणी मागत असताना अहंकाराचा वारा अहंकार तर सोडाच, पण अहंकाराचा वारा सुद्धा नाही लागला पाहिजे. आणि हा अहंकार आहे ना, आज्ञेला लोकांच्या मानगुटीवर बसत नाही. अहंकार अज्ञानाला त्रास देत नाही, अहंकार नेमका ज्ञानालाच त्रास देतो. नवल अहंकाराची गोठी विशेष न लगे अज्ञानापाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटे नाचवी. आणि मग ज्ञानोबरायांनी विस्तार केला तो त्याला कसा नाचवतो. हा अहंकार जो आहे ना, कधी कधी ज्ञानाचे सात्विक सत्वगुण जो बांधतो, हा कशामुळे बांधतो, अहंकाराच्या स्वरूपातूनच तो बांधतो ना. आपणच ज्ञानस्वरूप आहे, ते गेले हे न वाहे की विषय ज्ञाने होय गगना एवढा. विस्तार केला ज्ञानोबरायांनी तिथं. हा जीव परमात्मा स्वरूपच आहे, परंतु आपण ज्ञान स्वरूपता हे आपलं आहे हे तो विसरून जातो. आणि शास्त्राचा केलेला अभ्यास हे मला ज्ञान प्राप्त झाला असा अभिमान धारण करून बसतो. तो शास्त्राचा अभ्यासच अध्यास होऊन बसतो, तोच अहंकार बनतो त्याच्या जीवनामध्ये. म्हणून अहंकार हा सोडणं हे फारच कठीण आहे. तो लक्षात येत नाही, तो कोणत्या रूपाने येऊन बसतो आणि कसा मानगोटीवर बसतो आणि कसा या जन्ममरणाच्या चक्रामध्ये माणसाला फिरवितो हे लवकर लक्षात येत नाही. म्हणून तर ज्ञानोबराय म्हणले अहंकार सोडा, पण कसा सोडा, विचार करून सोडा. हा विचारोनी अहंकार सांडीजे.
आणि जर विचार केला नाही, शास्त्राध्ययन जर झालं, मग ते कितीही व्याख्यान केलं, कितीही प्रवचन केलं, नायमात्मा प्रवचनेन लभ्यः ना मेधया ना बहुना श्रुतेनं, आणि याचाच अनुवाद ज्ञानोबारायांनी केला, तैसा चित्ती अहंते ठावो जिवे सकळ शास्त्रांचा सरावो, ऐसेने कोडी एक जन्म जावो परी नपविजेची माते. ज्ञानोबाराय म्हणले शास्त्राचा अध्ययन तुम्ही केला असेल, पुष्कळ केला असेल, पण चित्तामध्ये जर अहंकार जर असेल तर त्या अहंकाराला जिवंत ठेवून तुम्ही कितीही शास्त्राचं अध्ययन केलं आणि असे करोडो शास्त्र शिकले आणि करोडो जन्म जरी घेतले तरी न पविजेची माते, माझी प्राप्ती मात्र होणार नाही. आणि अहंकाराची निवृत्ती झाली की परमात्मा स्वरूपाची प्राप्ती होते. म्हणून बघा, ज्ञानोबारायासारखे ज्ञानी या जगामध्ये कोणी नाही आहे. ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयवते सुखाचे कोंभ, एरा माणूसपण ते भांब लौकिक भागू, कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा. हे ज्ञानोबारायचं स्वरूप आहे. ज्ञानोबारायचे हात पाय म्हणजे तयाचे अवयवते सुखाचे कोंभ, एवढे घनीभूत ज्ञानस्वरूपता ज्ञानोबारायांच्या रूपाने जन्माला आली होती. मग एवढं ज्ञान असताना सुद्धा नम्रता किती पराकोटीची, एवढा सुद्धा अहंकाराचा लेस सुद्धा नाही त्यांच्या बोलण्यामध्ये. एवढी ज्ञानेश्वरी अमृतानुभव एवढे ग्रंथ निर्माण केले, पण ज्ञानोबाराय म्हणतात हे माझं बोलणं म्हणजे पाण्यावर काढलेलं माशाचा एक आकृती आहे, पाण्यावरी मखरी रेखिली जैसी. किंवा ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबाराय सांगतात ही जी ज्ञानेश्वरी आहे ही मी नाही केली, किंबहुना तुमचे केले. धर्मकीर्तन सिद्धी नेले ते माझे जे उरले पायिकपण, मने निवृत्ती दासू अवधारी जोजी. किती नम्रता आहे बघा. आणि खरं ज्याच्या जीवनामध्ये ज्ञान प्राप्त झालं ना, त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये अहंकार जाऊन त्याच्या जीवनामध्ये नम्रता येतच असते. तर याची विनय हेची संपत्ती ज्ञानोबाराय म्हणतात. ज्याला खरं ज्ञान प्राप्त झालं, अखंड अगर्वता होऊनी असती, गर्वरहित होऊन असतात. आणि गर्व असणं म्हणजेच काय, अहंकाराचं स्वरूप येते. मग ज्याला खरं ज्ञान प्राप्त झालंय तो व्यक्ती कसा असतो, ज्ञानोबाराय म्हणतात अखंड नेहमी अगर्वता होऊनी असती. अगर्वित, गर्वपणा त्यांच्या ठिकाणी नसतो, ताठरपणा त्यांच्या ठिकाणी नसतो. मग तर याची विनय हीच संपत्ती, नम्रता ही त्यांच्या जीवनामध्ये असते. आणि ज्याच्या जीवनामध्ये नम्रता आली, ज्ञानोबारायांनी त्याच्याकडे करता उदाहरण दिलं, फळलिया तरुची शाखा सहजे भूमिसी उतरे देखा, तैशी खालावथी अशेखा भूतमात्राजे किंवा जीवमात्राजे. ज्याला खरं ज्ञान प्राप्त झालं तो व्यक्ती ज्यावेळेला या जगाकडे पाहू लागतो त्यावेळेला हे जगत जगत रूपाने न दिसता या जगताच्या वस्तूच्या उपहित असणारं, पदार्थ उपहित असणारं चैतन्याचं त्याला ज्ञान होऊन जातं. म्हणून तो जयाकडे वास पाहे, जिकडे तो पाहतो त्याच्या प्रतीतीच्या वाखारा पवाडो होये चराचरा. म्हणून प्रत्येक असणारी वस्तू समोर आलेली ही परमात्म्याचं स्वरूप आहे असं मानून त्या वस्तूच्या समोर ते काय होतात, नम्र होऊन जातात. कसे नम्र होतात, फळल्या तरुची शाखा. एखाद्या फांद्याला पुष्कळ फळ लागल्याच्या नंतर ती फांदी काय होते, सहजी भूमीशी उतरे, ते सहज जमिनीकडे लवते झुकते. तसं ज्याला खरं वास्तव स्वरूपाची प्राप्ती झाली, अनुभूती आलेली आहे, तो महात्मा प्रत्येक व्यक्तीच्या समोर तो नम्र होत असतो. आणि ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये ज्ञान प्राप्त झालेलं नाही त्याच्या जीवनामध्ये नम्रतेचा अभाव असतो आणि नम्रतेच्या अभावामध्ये अहंकाराची उत्पत्ती होते. म्हणून ज्ञानोबारायांच्या जीवनामध्ये किती नम्रता आहे पहा ना. पहिल्याच अध्यायामध्ये ज्ञानोबाराय म्हणतात एरवी तरी मी मूर्खू. ज्ञानोबारायाची विद्वत्ता म्हणजे त्यांची अनुभूती, त्यांच्या ठिकाणी शास्त्राचं ज्ञान हे किती प्रगाढ आहे, किती सखोल आहे, किती गंभीर आहे, हे पहिल्या 20 अध्यायातच लक्षात येतं. आपलं 20 ओव्यांमध्येच लक्षात येऊन जातं. जो गणेशाचं वर्णन जे रेखाटन ज्ञानोबारायांनी केलंय ना, तिथं सगळी शास्त्र किंबहुना सगळा अशेष शब्द जात तिथं आणून ठेवले, शब्द ब्रह्मच आणून ठेवले ज्ञानोबारायांनी. हे शब्द ब्रह्म अशेष तीची मूर्ती सुवेश. आता शब्द ब्रह्म म्हणल्याच्या नंतर काय राहिलं जगातातलं, कोणता ग्रंथ राहिला सांगा ना. सगळेच ग्रंथ ज्ञानोबाराय गणेशाच्या माध्यमातून त्या 20 ओव्यामध्ये गुंफतात. एवढी पराकोटीची ज्ञानोबारायांच्या जीवनामध्ये असणारी अनुभूती, शास्त्राचं ज्ञान सगळंच. पण ते ज्ञानोबाराय म्हणतात एरवी तरी मी मूर्खू, जरी जाहाला अवेकू तरी संत कृपा दीपकू स्वज्वळू. असे ही पराकोटीची नम्रता, हे अहंकार राहित्य त्यांच्या जीवनामध्ये आहे. यालाच म्हणायचं अहंकार परमात्म स्वरूपाशी विलीन करून टाकणे. आणि असा अहंकार परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी विलीन करून टाकला की तो व्यक्ती न राहता तो परमात्मा स्वरूपाशी एकरूप होऊन जातो. म्हणून जसा ह्या साधू संतांनी आपला अहंकार परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी एकरूप करून टाकला, तसा हे अर्जुना तुझ्या हृदयात असणारा जो परमात्मा आहे ना, त्या परमात्म्याच्या ठिकाणी तुझा अहंकार निवृत्त कर. कारण तुझ्या हृदयातच परमात्मा आहे, पण त्याचं तुला ज्ञान नाही आहे. मग कसं पाहायचं त्याला, अर्जुन पण न घेता मी ऐसे जे पंडुसुता उठतसे तत्वता ते तयाचे रूप. कालच उभी गेली आपल्याला ती. अर्जुनपणा सोडून दे. अर्जुनपणाचा हा जो अभिमान तू धारण केला स्वतःच्या ठिकाणी, स्वदेहानाम अर्जुनू परदेहानाम स्वजनो आणि संग्रामानाम मलिनू पापाचारू, या तिघांना हे 3 तू नाव घेतलेस.
ठेवलेली आहे, तुझ्या बुद्धीने ठेवलेली आहे तू. म्हणून अर्जुनपणा सोडून दे, हा अहंकार सोडून दे. अहंकार गेला की नंतर परमात्माचे त्या ठिकाणी. जलावरला शेवाळ बाजूला केलं की पाणी आहेच आहे, ते वेगळं आणायची गरज नाही आहे. आकाशातले ढग गेले की आकाश आहेच आहे, ते वेगळं आणण्याची गरज नाही आहे. चंदनाला लिप्त झालेले साप बाजूला केले की चंदनाचा गाभा त्या ठिकाणी आहेच आहे, त्याला आणण्याची वेगळी काही गरज नाही. जैसा केडाळाचा दोष जाय तरी ब्रह्मते तरी पंधरे ते आधीचे आहे, तैसे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प लोपी. बाबुळीची सारावी हाते वाचोनी पाणी तव असे, आई ते आभ्रची जावे गगन ते सिद्धची. तसा हृदयामध्ये असणारा जो अहंकार घर करून बसलेला आहे, ते अहंकार सुटला, त्याची निवृत्ती झाली, त्याचा नाश किंबहुना. जेवढे काही शास्त्र आहेत ना, हे सगळे शास्त्र अहंकाराच्या निवृत्तीकरताच आहेत. अहंकाराची निवृत्ती झाली म्हणजे हे सगळे शास्त्र काय आहेत, अहंकाराच्या निवृत्तीकरता हे साधन आहेत फक्त. आणि अहंकाराची निवृत्ती झाली की परमात्म्याची प्राप्ती करायची नाही. तो परमात्मा स्वरूप, तो परमात्मा संचला आधीच अगोदरचाच तो परमात्मा आहे, फक्त अहंकारामुळे तो वेगळा झालाय. हा परमात्माची परी दुसरा हा आहे परमात्मा. मग दुसरा का झाला? अहंकार निद्रा अहंकारामुळे हे झालेलं आहे. म्हणून हे अर्जुना, तुला जर सर्वात श्रेष्ठ शांती प्राप्त करून घ्यायची असेल, तुला शाश्वत स्थान प्राप्त करून घ्यायचं असेल की जे स्थान नैनम छिंदंती शास्त्रानी, कुठल्याही पद्धतीने ज्या पदाचा नाश होत नाही असं अविनाशी पद, शाश्वत शांती, स्वरूपभूत शांती, घनीभूत शांती जर तुला प्राप्त करून घ्यायची असेल तर तो काय कर, त्या परमात्म्याला तुझा अहंकार समर्पित करून टाक. आणि अहंकार त्या परमात्मा स्वरूपाशी एकरूप झाला की तू त्या परमात्मापासून भिन्न राहणार नाहीस. म्हणून त्या परमात्म्याला शरण जा, पण पहिला काय कर, अहंकार त्या परमात्म्याला समर्पित कर. तया अहम. दुसरं सांगतात वाचा, त्या परमात्म्याला वाणी समर्पित कर, म्हणजे वाणी देऊन शरण जा, वाणी त्या परमात्म्याला समर्पित करायची. आता वाणी त्या परमात्म्याला समर्पित करायची म्हणजे तरी काय करायचं? परमात्म्याशिवाय या वाणीतून दुसरा काही शब्द बाहेर न पडणं हेच परमात्म्याला वाणीचं समर्पण करणं आहे. बोलणेच नाही आता देवाविन काही. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आम्ही आमच्या जीवनामध्ये ठरवून टाकलंय की आता देवाशिवाय काही बोलायचंच नाही. याला म्हणायचं वाणी समर्पित. समर्पिली वाणी पांडुरंगे घेते धनी. धनी म्हणजे काय? तृप्त. तृप्त होईपर्यंत ही वाणी काय करते? आता पांडुरंग घेते. पांडुरंग घेते म्हणजे त्या परमात्म्याचं ती नामस्मरण करते नित्य. अखंड खंडेना जीवन. पुढे काय? रामकृष्ण नारायण. अखंड ही वाणी आता खंडित होत नाही, एक क्षण सुद्धा थांबली नाही. माझी मज झाली, एक क्षण सुद्धा आता ही वाणी थांबायला तयार नाही, एक क्षण सुद्धा. बाबांनी एक गोष्ट सांगितली होती, एक बरेच दिवस झाले आता पाठात, तरी कोणाला आठवली तर सांगा. मला आता त्या सहज आता आठवली म्हणून सांगतोय. सहज स्फुरण झाले, तिचा काही विचार केला नाही कितपर्यंत मला ती आठवलं आता हेही सांगता येत नाही, पण सहज आठवली म्हणून सांगतो. कोणतरी एक, त्याचं स्वरूपही मला आता आठवत नाही, पण कोणतरी एक महात्म्याने अशी जीभ धरून बसली होती. बरेच दिवस झाले सांगितली होती बाबांनी, ती अशी जीभीची काहीतरी सांगितली होती एका महात्म्याची. तर त्या महात्म्याने सांगितलं, का जीभ धरली? ते म्हणले, काही अपवित्र ठिकाणी जीभेच्या मुखातून नामस्मरण निघतं ना माझ्या, आणि त्या ठिकाणी ते करायचं नसतं, म्हणून कमीत कमी तिथं तरी या जीभेतून नामस्मरण बाहेर पडू नये, कारण पवित्र आहे ना ते नाम. म्हणून त्या ठिकाणी माझ्या मुखातून हे नाम बाहेर पडू नये म्हणून मी जीभ धरून बसलोय. त्या महात्म्याने सांगितलं, जर एवढी अवस्था तुमची प्राप्त झाली असेल तर आता तुम्हाला जीभ धरायची सवय गरज नाही. तुम्ही जिथं जाल तिथं तुमच्या जिभेतून नामस्मरण बाहेर पडू द्या. तुम्हाला पवित्र राहिलं नाही, अपवित्र काही राहिलं नाही. असं नामस्मरण ज्याच्या मुखातून सहज बाहेर पडतं तोच खरा पवित्र आहे. पवित्र सोहळी एक तेची भूमंडळी, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम. अखंडित देव ज्यांना आवडतो, अखंडित ज्यांच्या अंतःकरणात नामाविषयी प्रेम उत्पन्न झालेलं आहे. जगद्गुरु तुकोबारायाप्रमाणे असं नित्य परमात्म्याच्या मुखातून, आपल्या मुखातून परमात्म्याचं नामस्मरण बाहेर पडत राहणं हीच खरी वाणी समर्पित करणं आहे. किंवा आपण गीतेच्या स्वरूपात जर पाहिलं तर वाचिक तप जे सांगितलेलं आहे ना, अनुद्वेगकरम वाक्यम सत्यम प्रिय हितम च यत. पुढे स्वाध्यायाभ्यसनम चैव वाङ्मयम तप उच्यते. या श्लोकामध्ये जे वर्णन केलेलं आहे अशा पद्धतीने वाणीचा व्यापार करविणं हे मात्र वाङ्मय तप आहे. ते ज्ञानोबारायांनी त्या वाणीचा विचार करत असताना स्वाध्याय या पदावरती कसं व्याख्यान केलं पहा ना. ज्ञानोबाराय म्हणतात, ऋग्वेदादी तिन्ही प्रतिष्ठिजती वाघभुवनी केली जैसी वदनी ब्रह्मशाळा. ते ज्ञानोबाराय म्हणतात, त्या महापुरुषाचं जे वदन आहे ते वदन नाहीच आहे, ते मुख नाहीच आहे, मग ते साक्षात जसं काय ब्रह्मशाळाच आहे.
जसं एखाद्या ब्रह्मशाळेत गेल्याच्या नंतर तिथं काय चालू असतं, कधीही जा तुम्ही, नित्य वेदाचे घोष चालू असतात त्या ठिकाणी. तसं या महात्म्याच्या मुखातून ज्यांनी वाणी परमात्म्याला समर्पित केलेली आहे त्याच्या वाणीच्या मुखातून नित्य परमात्म्याचं नामस्मरण चालू असतं, किंवा ओव्या चालू असतात, किंवा अभंग चालू असतात, किंवा मंत्र चालू असतात, दुसरं बोलतच नाहीत. आणि एखादा व्यक्ती जर त्यांच्याजवळ येऊन बोलायला लागला तर मग तो कोबर आहे, त्याला म्हणतात आता मज पासी नका वधू प्रपंचेविषयी. आता माझ्याजवळ तुम्ही आलात ना तर या प्रपंचाविषयी आता माझ्यासोबत बोलू नका, गप्पासुद्धा करू नका, विषयसुद्धा काढू नका. बोलायचंच असेल तर देवाविषयी बोला, बोलायचंच असेल तर ग्रंथाविषयी बोला, ज्ञानेश्वरीविषयी बोला. एकतर बोलतच नाही तो, बोलण्याची नाही, बोलतच नाही. आणि जर यदा कदाचित जर कोणी बोलायलाच लागलं, त्याला पुसायलाच लागलं कोणी, तर मग तरी व्हावे ऐसे बोलणे जे आवर्तने निगमका नाम. बोलायचंच नाही, एकतर मौन धरून राहायचं. आणि जर बोलायचंच झालं तर एकतर निगम म्हणजे वेद किंवा परमात्म्याचं नामस्मरण करायचं, बाकी दुसरं काही बोलायचंच नाही. एकतर वेदाचे मंत्र, ओव्या, अभंग, श्लोक, संतांचे वाक्य, किंवा मग परमात्म्याचं नामस्मरण. याच्याशिवाय वाणीतून दुसरं काही बोलणेच नाही. हे आहे खरं वाणी परमात्म्याला समर्पित करून टाकणं. काय ज्ञानेश्वरांची वाणी आहे, साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्होळ अमृताचे. काय वाणी आहे, माझी या सत्यवादाचे तप, वाचा केली बहुत कल्प, तया फळाचे हे महाद्वीप पातली प्रभो, पुण्य पोषेली असाधारणे, ती तुझे गुण वानने, देवोनी मज उत्तीर्णे झाली आजी. ही अशी वाणी आहे ज्ञानोबरायांची. आणि अशी वाणी त्या परमात्म्याचं अभिव्यक्ती करणारी वाणी ही या तपाच्या माध्यमातूनच, ही अशी वाणी त्या परमात्म्याला समर्पित केली तरच ते शब्द बाहेर पडतात बरं का. म्हणून ज्ञानोबरांची ओवी बघा 15व्या अध्यामध्ये, ठाव न पवता जयाचा मनेशी मुरळली वाचा, तो देव होय शब्दाचा चमत्कारो. तो चमत्कार घडतो. ज्ञानोबराय म्हणतात की जो परमात्मा वाणीने आणि मनाने सुद्धा, त्या वाणी त्याचं प्रकाशन करू शकत नाही आणि मन त्या परमात्म्याचा संकल्पच देखील करू शकत नाही, बुद्धी त्याचा निश्चय काहीच त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह, मनासह बुद्धी वगैरे इंद्रिय सगळे ज्याच्यापासून परावृत होतात, पाठीमागं फिरतात. पण ज्ञानोबराय सांगतात ज्याने ती वाणी त्या परमात्म्याला समर्पित केली, चमत्कार घडतो. त्या वाणीतून तो परमात्मा सहज अभिव्यक्त होतो. आणि असा वाणी समर्पण करणारा महात्मा ज्या वेळेला बोलू लागतो ना, त्यावेळेला त्याचं वाणी बनले, त्याचं बोलणं म्हणजे नाद ब्रह्म खुजे, कैवल्य ही तैसे न सजे, ऐसा बोल देखीजे जेने दैवे. तो बोलायला लागल्याच्या नंतर मग काय होतं, श्रवण सुखाच्या मांडवी, विश्वभोगी माधवी, तैशी सासिन्नली भरवी वाचा वल्ली. त्या वेलीचा विकास ज्ञानोबराय सांगतात होत राहतो. कसा, जसा एखाद्या वेलीच्या खाली बसल्याच्या नंतर त्या बसलेल्या व्यक्तीचे पाप ताप सगळे जातात आणि त्या वेलीला पुन्हा वसंत ऋतू आल्याच्या नंतर त्याला फळं फुळं लागतात. आणि त्या वेलीच्या खाली बसल्याच्या नंतर जर बसला तापही जातो, पापही जातात आणि भूक लागल्याच्या नंतर फळं फुळंही खायला भेटतात. तशी त्या महात्म्याची वाणी ज्यांनी परमात्म्याला समर्पित केलेली आहे, ती वाणी म्हणजे त्या वेलीप्रमाणे वृद्धिंग. आणि वेलीला किती वाढवयाची मर्यादा नसते, तशी त्याची वाणी किती काही बोलत राहा, रात्रंदिवस तो बोलत राहतो. स्वामी विवेकानंदांचं एक वाक्य मी वाचलं होतं. ते म्हणतात मला रात्रंदिवस नॉनस्टॉप जरी बोलायला लागलं ना तर माझे जोपर्यंत प्राण शरीरामध्ये तोपर्यंत मी बोलू शकतो. ही वाणी त्यांचा एवढा विकास कशामुळे झाला होता, केवळ ती वाणी त्यांनी परमात्म्याला समर्पित केली होती म्हणून. आणि अशी परमात्म्याला समर्पित केलेली वाणी ज्या वेळेला प्रकाशित होते म्हणजे बोलू लागते, त्यावेळेला जगतातला अज्ञानाचा अंधकार सहज निवृत्त होऊन जातो. सूर्याधिष्ठिली प्राची जगा राणीवदे प्रकाशाची, तैशी वाचा श्रोतया ज्ञानाची दिवाळी करी. एवढे एक सौभग वळघे वाचेचे अंग. पण कुणाच्या वाणीला, श्री गुरु पाद पद्म पराग, श्री गुरुच्या चरणावरती ज्यांनी आपली वाणी अर्थात श्री गुरुच्या स्वरूपाशी, पादशब्दाचा अर्थ जर आपण चरण, जर पादशब्दाचा अर्थ जर स्वरूप जर केलं, कारण कधी कधी संत वाङ्मयात आपण पाद चरण या शब्दाचा अर्थ स्वरूप करतो, तशी ज्यांनी ही वाणी त्या श्रीगुरूच्या स्वरूपाशी चरणाशी एकरूप करून टाकली, एवढे एक सौभाग्य वळघे वाचेचे अंग. एवढं सौभाग्य त्या वाणीला प्राप्त होतं म्हणजे वाणी समर्पित केल्याच्या नंतर. म्हणून वाणी समर्पित झाल्याच्या नंतर सगळे लाभच लाभ आहेत. कोणते कोणते लाभ आहेत, आघव्याची दैवा, किंवा तिथे एक ओवी बघा त्याच 15व्या अध्यामध्ये, दैववान व्यक्तीलाच ही सेवा प्राप्त होते अशी ती ओवी. आणि मग तो सकळार्थ मेळावा पाटू बांधे, ब्रह्मीचे विसबनेवरी उन्मेक लाहे उजरी, जे वाचे ते एकरी शुधा सिंधू, पूर्णचंद्राची या कोडी, वक्तृत्वा घापे कुरवंडी, तैशी आणि गोडी अक्षराते, सूर्य अधिष्ठिली प्राची, जगा राणीवदे प्रकाशाची, तैशी वाचा श्रोतया ज्ञानाची दिवाळी करी,
नाद ब्रह्म खुजे कैवल्यही तैसे न सजे ऐसा बोलू देखीजे जेने दैवे श्रवण सुखाच्या मांडवी विश्वभोगी माधवी तैशी सासिन्नली वरवी वाचावल्ली ठाव न पवताया जायाचा मनेशी मुरडली वाचा तो देव होय शब्दाचा चमत्कारू एवढे एक सौभग. म्हणजे इथपर्यंत वळघे वाचेचे अंग श्रीगुरु पाद पद्म पराग लाहिजे का. म्हणजे एवढ्या ओव्यांमध्ये एवढे लाभ त्या वाणीला प्राप्त होतात. कुणाला? ज्याने ती वाणी परमात्म्याला समर्पित केली त्याला. म्हणून ज्ञानोबा म्हणतात अर्जुना त्या परमात्म्याला तू शरण जा, वाणी सहित समर्पित हो त्या परमात्म्याशी. आणि त्या परमात्म्याला तू समर्पित झाला की एवढे मोठे भाग्य मग तुझ्या वाणीतून प्राप्त होतील. आणि तू ज्या वेळेला बोलायला लागशील यदा कदाचित तर एकही वाणीतला दोष तुझ्या वाणीमध्ये येणार नाही. एकही विरोध वाद बळू प्राणे ताप ढाळू उपहास छळू वर्मस्पर्शू आटू वेगू विंदाणू आशा शंखा प्रतारणू हे संन्याशिले अवगुणू जिही वाचा. जी वाणी परमात्म्याला समर्पित झालेली नाही त्या वाणीतून या दोषांपैकी कुठला तरी एक दोष प्रगट होणारच. पण जी वाणी परमात्मा स्वरूपाशी शरण झाली त्या परमात्मा स्वरूपाशी एकरूप झाली, जो महापुरुष त्या परमात्मा स्वरूपाशी एकरूप झालेले आहेत त्यांची वाणी बोलायला लागल्याच्या नंतर त्यांच्या वाणीतून यातला एकही दोष प्रगट न होता ती वाणी म्हणजे कशी असते माहिती आहे का. मग पिकलिया सुखाचा परिमळू की निवालिया अमृताचा कल्लोळू तैसा कोवळा आणि रसाळू बोल बोल. काय कल्पना आहेत माऊलीच्या. सुख स्वप्नातही येत नाही. आणि ज्ञानोबा म्हणतात सुख पिकले आणि त्याचा परिमळ आणि तसं त्या सुखाचा पिकलेल्या परिमळ जसा यावा तसं त्या महापुरुषाचं बोलणं सुगंधित वाटतं. पिकलिया सुखाचा परिमळू निवाल अमृत आणि ते पुन्हा शांत झालं. अगोदरच अमृत शांत आणि पुन्हा ते शांत झालं. त्या अमृताचा कल्लोळ जसा अंगावरती यावा तसं त्याचं बोलणं वाटतं. म्हणजे तो महात्मा बोलायला जर लागला तर त्याच्या मुखातून निश्रुत होणारे जे शब्द आहेत त्या पुढच्या व्यक्तीला जसं काय अमृताचे तुषार समुद्राच्या किनारे जाऊन बसल्याच्या नंतर ते लाट ठिसकारल्याच्या नंतर जे तुषार अंगावर आल्यावर कसं प्रसन्नता वाटतं तसं त्या महात्म्याचे शब्द म्हणजे पुढच्या व्यक्तीच्या अंगावरती जसं काय निवालेल्या अमृताचे कल्लोळाचे तुषार अंगावर येते ती काय एवढी प्रसन्नता एवढा आल्हाद एवढं सुखकारक त्याचं बोलणं असतं. एवढं प्रसन्नता प्रदान करणारं त्याचं ते बोलणं असतं. म्हणून हे अर्जुना तू त्या परमात्म्याला तशा प्रकारचं शरण जा. कसं? अहंकार देऊन शरण जा. कसं शरण जा? वाणी देऊन त्या परमात्म्याला तू शरण जा. म्हणून त्या अहम वाचा चित्त देऊन त्या परमात्म्याला शरण जा. अहंकार दे, वाणी दे आणि चित्तसुद्धा. चित्त दे म्हणजे काय? चिंतन कुठं चालतं? चित्तामध्ये चालतं. एकच अंतकरणाची वृत्ती पण निश्चय करते तेव्हा त्याला बुद्धी म्हणतात. संकल्प विकल्प करतो तेव्हा त्याला मन करतात. वस्तूचा तादात्म्य धरतं तेव्हा त्याला अहंकार म्हणतात. आणि चिंतन करू लागतं तेव्हा त्याला चित्त असं म्हणतात. आणि ज्याचं चिंतन आपण करत असतो तशी अवस्था प्राप्त होत असते माणसाला. तीच अवस्था ज्याचं चिंतन केलं व्यक्ती वस्तू पदार्थ कशाचंही चिंतन करा चित्तामध्ये तशी अवस्था व्यक्तीला प्राप्त होते. अंतीच्या मती साचपण पुढील गती या लागी जीवत जेने भक्ती दिधले शेखी. जशी चिंतन केलेलं असेल तशीच बुद्धी उत्पन्न होते. जसं बुद्ध झालं जसं स्मरण झालं जसं चिंतन मरणाच्या काळात झालं तशी त्याला गती प्राप्त होते. मरणे जया जे आठवे तो तेची गती ते पावे. मग काय कर? म्हणून सदा स्मरावे. स्मरावे म्हणजे काय? चिंतन करावं. कुणाचं? माते चित्वा. म्हणून तू नित्य माझं चिंतन कर. आणि नित्य परमात्म्याचं चिंतन करत राहणं म्हणजेच काय आहे? त्या परमात्म्याला चित्त समर्पित करणं आहे. आणि असं चिंतन करता करता ते चित्त परमात्मा स्वरूपाशी एकरूप झाले की पुन्हा ते देहावरती येतच नाही. सरितेचे निवोघे सिंधू जळा मिनले घोगे ते काय वर्तत आहे मागे म्हणून पाहू येते ना. ते समुद्राची होऊन ठेले तेवी चित्ताचे चैतन्य झाले जेथ याता यात निमाले घनानंद जे. जशी गंगा माता घोघो घोघो करत समुद्राला जाते आणि एकदा समुद्राला गेल्याच्या नंतर पुन्हा आनंदित काय चाललं हे पाहण्याकरता ती येत नाही. गेली समुद्राला गेली. तसं एकदा का चित्त त्या परमात्मा स्वरूपाशी एकरूप झालं की पुन्हा ते देहावरती येतच नाही. मग त्या देहाला तुम्ही काही करा. शस्त्रेवरी तोडलिया का देह आगी माझी पडलिया चित्त महासुखी पहुडलिया चेवो चिनये. ज्ञानोबा म्हणतात ज्याचं चित्त परमात्मा स्वरूपाशी एकरूप झालेलं आहे त्या महात्म्याला आग्नीत टाका नाहीतर शास्त्राने त्याचा देह तोडा. त्याला काही फरक होत नाही. बाबा ते ऋषिकेशमधले एक उदाहरण सांगत असतात त्या महापुरुषांचं. हिंदू मुसलमानाची दंगल त्या ठिकाणी झाली आणि हे महात्मे आपल्या महिमेमध्ये चालले होते. एक यवन आला आणि त्याने तलवारीने त्यांचा हात कापला. त्यांना भानसुद्धा नाही. ते आपल्या महिमेमध्ये रंगले होते. योगरतो वा भोगरतो वा संगरतो वा संगविहीन यश ब्रह्मनि रमते चित्तम नंदती नंदती नंदते. काय आद्य गुरुश हे मंत्र सुद्धा म्हणताना आनंद होतो. या ओव्या सुद्धा म्हणताना आनंद होतो. खरं ते चित्त त्या स्वरूपात गेल्याच्या नंतर कितीकच आनंद होत असेल. आनंदाचे नुसते कल्लोळच असेल तर धरता सुद्धा येत असेल. ते बाबा सांगतात ना पंढरपूरमध्ये एक महात्मे होते. बाबा त्यांच्याकडे विचारसागर ऐकायला जायचे
3 वाजल्यापासून 3:30 पावणे 4 वाजेपर्यंत दरवाजात उभे राहिले बाबा. आणि ते महात्मे आपल्या आसनावर बसून असे नुसते डुलत होते. मुझे मेरी मस्ती का लेके आई. तसं ते आपल्या आनंदामध्ये डुलत होते. पाऊण तास ते पाहत होते. त्या आनंदामध्ये ते डुलत होते. का? तो आतला जो आनंद एकदा प्राप्त झाला की तो आवरता येत नाही. तात्पर्य काय सांगत होतो मी, ते जे महात्मे रस्त्याने चालले होते त्यांचा हात तोडला आणि त्यांना भानही नाही. त्या यवनाच्या लक्षात आलं, अरे बाप, किती मोठी यांची अवस्था आहे. आणि विनाकारण या महात्म्याला मी त्रास दिला. त्याचं त्यालाच वाईट वाटलं. पुन्हा तो उग्याना पाया पडला आणि क्षमा मागितली. त्यांनी सांगितलं, माफ करा, माझ्याकडनं अपराध झाला, पण मी तुम्हाला विनाकारण त्रास दिला, मी तुमचा हात तोडला. ते म्हणले, माझा हात तोडलाय. म्हणले, हो, कुठं आहे? म्हणले, ते काय? म्हणले, ये घेऊन. आणला. लाव म्हणले. लावला. तो चिटकला ना. काय तात्पर्य होतं? कबीर महाराजांचंही उदाहरण असं सांगतात, कुत्ता जाने और चमडी जाने. ज्याचं चित्त परमात्मा स्वरूपाशी एकरूप झालं, शस्त्रेवरी तोडलिया देह आगे माझी. वृषभदेवांचं सांगतात ना, त्या वनवा लागला त्या जंगलाला, आणि त्या वनव्यामध्ये त्यांचा देह अग्नीशी एकरूप झाला. पण वनवा लागलाय आणि आता इथून निघून जावं हे सुद्धा त्यांना माहिती नव्हतं. रस्त्याने जात असताना जर वाऱ्याने त्यांचे जटा जर एखाद्या झाडात काट्यात अडकले तर जोपर्यंत पुन्हा वाऱ्याने ते केस आपोआप निघत नाहीत तोपर्यंत ते तसेच उभे राहायचे. याचा अर्थ काय? चित्त कुठे गेलेलं आहे? परमात्मा स्वरूपाशी एकरूप झालेले आहे. हरीने माझे हरिले चित्त भार वित्त विसरले, आता कैशी जाऊ भरा नोहे बरा लौकिक. असं चित्त त्या परमात्मा स्वरूपाशी एकरूप झालं पाहिजे. चिंतने चिंतने तद्रूपता. चिंतन केल्याच्या नंतरच ते चित्त परमात्मा स्वरूपाशी एकरूप होऊन जातं. काय? वासुदेव चिंतने अहरणीशी मुक्तिस्थान. त्या वासुदेवामध्ये सांगितले ना, ते कीटकी जे असते ते आळीला पकडून आणते, आपल्या घरट्यामध्ये ठेवते आणि सारखं तिला चोची मारत राहते. येताना टोच मारते, जाताना टोच मारते. आणि मग ती आळी जी असते ते सारखं ती भुंगुरुटी जी असते सारखं ती आळी त्या भुंगुरुटीचं चिंतन करत राहते. आणि असं चिंतन करता 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 एक दिवस तिलाच पख फुटतात आणि ती आकाशामध्ये उडून जाते. मग साधी ती आळी त्या भुंगुरुटीचं चिंतन करता करता त्या भुंगुरुटी स्वरूपाला जर प्राप्त होते तर साधकाने, मुमुक्षुने, जिज्ञासूने परमात्मा स्वरूपात सारखं चिंतन केल्याच्या नंतर तो त्या स्वरूपाशी एकरूप होणार नाही का? म्हणून चिंतने चिंतने तद्रूपता. चिंतन करून करूनच तो व्यक्ती त्या परमात्मा स्वरूपाशी एकरूप होतो. म्हणून ज्ञानोबाऱ्या सांगतात किंवा भगवंत सांगतात, अर्जुना, तो त्या परमात्म्याला शरण जा. पण कसा? चित्त देऊन. म्हणजे चित्तामध्ये आध्यासिक असणारा जो तकार आहे ना, तो तकार काढून टाक. आणि तकार गेला की चित्त न राहता त्यातला तकार गेला ते चित्त होऊन जातं. चित्तम चित्त विजानीयात. चित्त हेच चित्त स्वरूप आहे. फक्त त्यातला आध्यासिक असणारा जो विषयाचं जे तादात्म्य आहे, विषयाचं जे असणारं आकर्षण आहे ते गेलं की संपलं. चित्त परमात्मा स्वरूपच होऊन जातं. म्हणून या ठिकाणी भगवंत सांगतात, अर्जुना, त्या परमात्म्याला शरण जा. पण कसा शरण जा? चित्त देऊन शरण जा. आणि अजून कसं शरण जा? अंगामध्ये देह त्या परमात्म्याला समर्पित. देह काय आहे? देह समर्पिजे देह शिरका वाणी. देह समर्पिजे देवा. भार काहीच आला का? देह समर्पित करायचा आणि भार काही घ्यायचा नाही म्हणजे काय? देह समर्पित करून भार घ्यायचा नाही म्हणजेच काय? अहंकार सोडून द्यायचा आणि देह परमात्म्याला समर्पित करायचा. आणि कसा समर्पित करायचा? देह परमात्म्याला समर्पित करायचा म्हणजे काय? अग्नीत टाकायचा. काय? जसं देवतांचं मुख अग्नी मानतात आणि त्या अग्नीमध्ये हवेद्रव्य टाकतात, तसं देह परमात्म्याला समर्पित करायचा म्हणजे काय? अग्नीमध्ये चिताकाष्ठ भस्म चिता प्रवेश करायचा का? तसं नाही. देह परमात्म्याला समर्पित करायचा म्हणजे काय? देहाने जीही क्रिया घडेल ती फक्त परमात्म्याकरताच करायची. बाकी दुसरं काय? शारीरिक तप सांगितले ना. काय श्लोक आहे शारीरिक तपाचा? शारीरिक तपाचं वर्णन केले ना. देव द्विज गुरु प्राज्ञ पूजनम शौच मार्जवम ब्रह्मचर्यम अहिंसाचं शारीरम तप उच्यते. आता याचा विस्तार आपल्याला करण्याकरता वेळ नाही, पण जसं या शारीरिक तप सांगितलंय किंवा तिथे एक ओवी लिहिली बघा ज्ञानोबाऱ्यांनी, तया प्रिय देवतालया यात्रादिके करावया 8ही प्रहर जैसे पाया उळी घापे. एका वाक्यामध्ये शरीराने या संसारातल्या कुठल्याही वस्तूच्या, व्यक्तीच्या, पदार्थाच्या प्राप्तीकरता प्रयत्न न करता केवळ परमात्म्याच्याच प्राप्तीकरता प्रयत्न करणं, याला म्हणायचं देह परमात्म्याला समर्पित करणं. चिरंजीव पदातली शेवटची ओवी, साधावया वैराग्य ज्ञान मनुष्य देही. आला का शब्द? मनुष्य देहामध्ये करावा प्रयत्न. सांगे एका जनार्दन अनेक यत्न आशेना. दुसरा प्रयत्नच करायचा नाही या मनुष्य देहामध्ये आल्याच्या नंतर. काय करायचं मग? ज्ञानाच्या किंवा वैराग्याच्या प्राप्तीकरता या देहामध्ये प्रयत्न करत राहणं, हेच देह परमात्म्याला समर्पित करणं आहे. म्हणून हे अर्जुना,
तो तुझा अहंकार, तुझी वाचा, तुझं चित्त, तुझं अंग त्या परमात्म्याला समर्पण करून टाक. काय समर्पण असेल अर्जुन महाराजाचं? अहो झोपले तरी त्यांचे केस कृष्ण कृष्ण म्हणत होते. किती समर्पण असेल बघा ना. काय समर्पण असेल चोखोबारायांचं? मेले, हां, देह ते म्हणजे देह पडला आणि असा तसा नाही पडला, दगडाखाली चिरडून पडला. 10-15 जण ते चिरडल्या गेले. कोणाचा देह काही कळतच नव्हता. परमात्मा रडायला लागले. आणि नामदेव महाराजाला आश्चर्य वाटलं, का रडतात? नामदेव महाराज म्हणले, देवा का रडता? म्हणले, माझा प्रिय असणारा भक्त चोखोबाराय गेला. म्हणले, मग काय झालं? असे अनेक भक्त गेले. देवाने सांगितलं, अरे तुम्ही माझ्यावर प्रेम करता कारण तुम्ही माझ्या स्वरूपाला पाहिलेलं आहे म्हणून. परंतु चोखोबाराय असे एक संत होऊन गेले, त्यांनी देवाला पाहिलं सुद्धा नव्हतं, मंदिरात त्यांना प्रवेशसुद्धा नव्हता. केवळ फक्त कीर्तनात ऐकायचं वाळवंटात नामदेव महाराजाचं, की सुंदरते ध्यान वगैरे ऐकायचं कीर्तनात. आणि त्यांनी मला समर्पित केलं. एवढं समर्पण केलं, एवढं भजन केलं, एवढं की त्या दगडाखाली चिरडल्याच्या नंतर देवाने सांगितलं, तो माझे भक्त गेलेत ना, तर एक काम कर, त्यांच्या आस्ती घेऊन ये. नामदेव महाराजांनी सांगितलं, देवा आस्ती आणण्याकरता कोणत्या आस्ती हे कळायला तर पाहिजे ना. 10-15 जणांची चिरडून गेलेत, एकत्र अग्निसंस्कार करायचे ठरवले, ओळखूच येत नाही त्यांच्या कोणत्या आस्ती आहेत. देवाने सांगितलं, जा, ज्या माझ्या चोखोबाऱ्याच्या आस्ती असतील त्या आस्ती कानाला लाव, त्याच्यातून विठ्ठल विठ्ठल आवाज येईल. याला म्हणतात देह समर्पित करणे. जिवंतपणे मुखा नामस्मरण करेल याच्यात नवल नाही. मेल्याच्या नंतर सुद्धा त्यांच्या अस्थी, त्यांचे हाडं विठ्ठल 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 म्हणत होते. हे आहे देवाला देह समर्पित करणे. असं देह समर्पित झाला पाहिजे. म्हणजे किती समर्पण केलं बघा ना या महापुरुषांनी. त्यांचे पाय लागलेले माती विठ्ठल विठ्ठल म्हणत होती. पाय लागलेली माती म्हणजे किती देह समर्पित झाला असेल परमात्म्याला. हात लागलेल्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या. गौऱ्या, आणि तेही कोणत्या? हात लागलेल्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणतात. किती देहाचं समर्पण असेल. पाय लागलेली माती विठ्ठल विठ्ठल म्हणते, किती समर्पित असेल. अंगावरले केस रोम रोम कृष्ण कृष्ण म्हणत होता, किती देह समर्पित झालेला असेल. आणि मेल्याच्या नंतर हाडंसुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणत होते, किती देह समर्पित असेल. आपल्या प्रश्नोत्तरीमध्ये ना, आता मला नक्की भाग नाही सांगता येणार कोणत्या भागात आलं ते, परंतु पूजनीय आपले हे तिथं हा त्यांचीच प्रश्नोत्तरी. पण त्यांनी पूजनीय रामानंद स्वामीजींनी, पूजनीय विद्यानंद गिरीजी, त्यांनीच अष्टदशा केला ना आपल्या इथं, गीतेचा पहिला अष्टदशा, हा त्यांचा प्रसंग सांगितला पूजनीय विद्यानंद गिरी स्वामीजींचा. ते एकदा तिकडं ओंकारेश्वरला तिकडे त्यांच्या आश्रमात कशात तरी आले तिकडं. आणि सकाळी सकाळी हिंदीमध्ये टहलणे म्हणजे फिरणे ना, टहलणे, तर त्यांनी शब्द वापरला आहे, एक दिन ओ सुबरे सबरे सबरे टहलने के लिए निकले, म्हणजे फिरण्याकरता ते गेले. तर गेले असताना त्यांनी पाहिलं तर नर्मदा मैयाच्या पात्रामध्ये एक तरुण साधू 30-31-32 वर्षाचा असेल कदाचित, आणि असा एकदम आडदाणसारखा पडलेले, एकदम हातपाय पसरून त्या पात्रामध्ये पडलेले. सकाळचे 7:30-8 वाजले असतील, सूर्यकिरण पडलेले कोवळे, आणि ते त्या याच्यामध्ये पडलेले. आणि हे पूजनीय विद्यानंद गिरीजी स्वामी फिरण्याकरता गेले. आणि त्यांनी पाहिलं तर हा तरुण युवक आहे, साधू दिसतो, आणि सकाळी सकाळी साधना सोडून दिली, चिंतन सोडून दिलं, स्वाध्याय सोडून दिला, आणि या पात्रामध्ये पडलाय. त्यांनी जाताना काही बोलले नाही. तिकडे 15-20 मिनटं फिरल्याच्या नंतर पुन्हा चक्कर मारण्याकरता आले, तर पुन्हा ते साधू तसेच पडलेला तरुण युवक जवळ आले आणि विचारलं, क्यों महात्माजी, तुम तो साधू बने हुए लगते हो. त्यांनी सांगितलं, हा. तर मग साधू झाला तर मग सकाळचं चिंतन हे नामस्मरणामध्ये, चिंतनामध्ये, साधनेमध्ये, ध्यानानुष्ठानामध्ये घालवलं पाहिजे. तुम्ही असं आळसामध्ये का पडलेले राहिलात? ते म्हणले, मग पडू नको तर काय करू? काय नाही म्हणले, उठा, स्नान करा, देवाचं चिंतन करा, नामस्मरण करा. ते म्हणले, नामस्मरण करायचं? म्हणले, हो. कशाने नामस्मरण करायचं? ते म्हणले, तोंडाने करायचं. तोंडाने नामस्मरण करायचं? ते म्हणले, हा. त्या पडलेल्या महात्म्याने सांगितलं, महात्माजी जरा मेरे नजदीक आइये, थोडा माझ्या जवळ या बरं. गेले हे. म्हणले, काय? तुम्ही तुमचे कान माझ्या छातीला लावा बरं. आता नाविलाज होता. ते म्हणले, ठीक आहे. त्यांनी त्याच्या छातीला कान लावला, तर त्यांच्या छातीतून कृष्ण कृष्ण असा आवाज येत होता. ते म्हणले, त्यांना आश्चर्य वाटलं. त्यांनी ती बाजूला, लगेच बाजूला आपलं मस्तक केलं. त्या साधूने सांगितलं, अब मेरे पैर को आपने कान लगाइए. त्यांनी पायाला कान लावून पाहिले. जिथं कान लावतील तिथून कृष्ण कृष्ण असा ध्वनी निघत होता. हे पूजनीय रामानंद स्वामीजींनी विद्यानंद गिरीजी स्वामीच्या जीवनातला सांगितलेला हा प्रसंग आहे. आणि मग स्वामीजींनी त्याचं दर्शन घेतलं, सांगितलं, महात्माजी अब आपको कुछ भी करने की आवश्यकता नहीं है. आणि स्वामीजींनी त्या महात्म्याचं दर्शन घेतलं आणि ते पुढच्या आपल्या कार्याला निघून गेले. याला म्हणतात देह समर्पिजे देवा, किंवा अंग देऊनिया शरण रीघ. शरीरातून पडलेले दिसतात, पण शरीराच्या प्रत्येक रोमातून परमात्म्याचं नामस्मरण चालू आहे, चिंतन चालू आहे. असा देह परमात्म्याला समर्पित करणे म्हणजे त्या परमात्म्याला देह समर्पित करून शरण जाणे आहे. म्हणून भगवंत सांगतात, अर्जुना, त्या परमात्म्याला शरण जा. कोणत्या? तुझ्या हृदयामध्ये असणाऱ्या त्या परमात्म्याला शरण जा. पण कसं जा? तया, त्या ईश्वराला
अहम वाचा चित्त अंग देवनिया शरणरेग. पण कसं शरणरेग? उदाहरण दिलं, महोदधिका गांग रिगाले जैसे, जैसे गांग महोदधिका रिघाले. का हे निश्चयवादक अव्यय आहे. ज्याप्रमाणे गंगेचं पाणी, गंगेचं उदक महोदधी म्हणजे महासागरामध्ये, रिगाले म्हणजे प्रवेशित झालं. एकदा गंगेचं पाणी समुद्रात गेलं की पुन्हा वापस येतं का? नाही. ते समुद्राची होऊनी ठेले. तेच उदाहरण दिलं की ज्ञानोबराने. तसं तू त्या परमात्म्याला आपला अहंकार वाचा चित्त अंग देऊन त्या परमात्म्याला शरण जा. आणि जर त्या परमात्म्याला तू शरण जर गेलास तर तुला काय प्राप्त होईल त्याचं फल खालच्या 3 ओव्यांच्या माध्यमातून सांगतात. त्याचा विचार आपण दुपारी 4 वाजता पाहू. झालेली सेवा ज्ञानोबरायांच्या आणि गुरुवर्य बाबांच्या चरणी समर्पित करून वाणीला या ठिकाणी पूर्णविराम. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की. आनंदाश्रम स्वामी महाराज की जय. दुपारी 4 वाजता पाठ होईल.